नमस्कार, मी संतोष माहूरकर आणि हे आमचे सहकारी विकेश भाऊ देवकर। आज ग्रामपंचायत कडुळी, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्रासाठी घरपट्टीच्या नावाखाली गोरगरीब जनतेकडून या ग्रामपंचायतनं सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सांगण्यावरून 200 रुपयाची वसुली केली। 15 दिवसाच्या आत एखादी योजना काढली आणि तिची अंमलबजावणी करायची असेल, थांबा 2 मिनिटं तुमचा फोन। 15 दिवसाच्या आत तुमची अंमलबजावणी करायची असेल, 15 दिवसाच्या आत त्याची अंमलबजावणी करायची असेल आणि आम्हाला जर कागदपत्र शेणगवून आणायचे असतील, त्याच्यासाठी जर तुमचं रहिवासी लागत असेल आणि त्याच्यासाठी जर आज आम्हाला आजच्या आज जर घरपट्टी 200 रुपये भरायचे असेल, हा कुठला न्याय? सरकार द्याय बसलं आणि तुम्ही आम्हाला घेऊ देत नाही। काय फायदा आहे आमचा ग्रामपंचायत सदस्य निवडून देऊन? काय फायदा आहे गावातलं सरकार बसून? याच्यासाठी काय ग्राम स्वराज्य संस्था स्थापन केल्या होत्या का? लोकांना भेटीस धरायचं आहे मिळेल, तुम्ही 200 रुपये घरपट्टीच्या नावावर वसूल करायचे? ही कोणती पद्धत आहे? मला लिहून द्या की तुम्ही 200 रुपये घ्यायला म्हणून। का नाही देऊ शकत तुम्ही लिहून? तुम्ही असं लिहून द्या की आम्ही रहिवासीसाठी 200 रुपये घरपट्टी वसुली करायलो आणि हे आम्हाला ग्रामसेवक बावडीने सांगितलं, द्या लिहून। मग तुम्ही कसं काय म्हणाले आम्हाला त्याला सांगितलं? पण तोंडी सांगितलं, काल तोंडी मला लिहून दिली। काय म्हणले तुम्हाला ते? काल तोंडी वसुली करून घ्यायची आणि म्हणजे रहिवासी सोबत वसुली करून घ्या 200 रुपये असं सांगितलं का? एका रहिवासी सोबत घरपट्टीच्या नावावर 200 रुपये वसूल करून घ्या असं ग्रामसेवकांना आणि बावडीने सांगितलं, सरपंचांनी त्यांच्या बावडीने सांगितलं, बरोबर आहे? हे आम्ही चालू देणार नाही। आम्ही आज या ठिकाणी ग्रामपंचायत बंद करणार होतो। उद्या तुम्ही ग्रामपंचायत उघडी करायची असेल तर घरपट्टीच्या नावाखाली हे डॉक्युमेंट तुम्हाला रहिवासीच्या नावावर 200 रुपये जमा करता येणार नाही। सांगणं म्हणजे टंटन आहे ना, गाडा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लक्ष। नमस्कार, मी संतोष माहूरकर आणि हे आमचे सहकारी विकेश भाऊ देवकर। आज ग्रामपंचायत कडुळी, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्रासाठी घरपट्टीच्या नावाखाली गोरगरीब जनतेकडून या ग्रामपंचायतनं सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सांगण्यावरून 200 रुपयाची वसुली केली। ही नियमबाह्य आहे। आज शेतमजूर, शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, गावातील सर्वसामान्य जनता ज्यावेळी अडचणीच्या काळात आहे, काल परवा राज्य सरकारनं योजना काढली आणि त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जी कागदपत्र लागत होती, त्या कागदपत्र काढण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे होतं आणि ते रहिवासी प्रमाणपत्र घेण्यासाठी या ग्रामपंचायतनं तब्बल 200 रुपयाची मागणी केली। फक्त घरपट्टीच्या नावाखाली घरपट्टी वसूल केली पाहिजे हे आमचं देखील मत आहे, परंतु ऐन 15 दिवसात योजनेची अंमलबजावणी सुरू करायची असेल आणि 15 दिवसाच्या आत तहसीलवरून डॉक्युमेंट आणून ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल, यावेळी ग्रामपंचायतनं घरपट्टीच्या नावाखाली शेतकऱ्याकडून, शेतमजुराकडून 200 रुपयाची वसुली केली नाही पाहिजे असा आम्ही त्यांना प्रश्न विचारला। या ठिकाणी त्यांचे अधिकारी होते, त्यांना आम्ही विचारलं, हे पैसे तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून जमा करत आहात? त्यांनी सांगितलं, आमचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मला पैसे जमा करायला सांगितले। आम्ही त्यांना म्हटलं, हेच उत्तर मला लेखी द्या। त्यांनी लेखी देण्याला नकार दिला। त्यावेळी गावकऱ्यांनी मिळून ग्रामपंचायतला कुलूप लावलं।